हिरव्या रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करायची आहे। एक मॅजिक रिंग करायचा, असा एक लूप बनवायचा आहे। नंतर इथे 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि याच लूपमध्ये या सर्कलमध्ये एक डबल क्रोशिया घ्यायचा। नंतर एक चेन करायची आणि परत याच सर्कलमध्ये डबल क्रोशिया करायचे 2 वेळा, 2, पुन्हा एक चेन करायची आणि पुन्हा 2 डबल क्रोशिया करायचे। असं करत हा राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे। झाल्यावर दाखवते। असे या लूपमध्ये एकूण 12 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक चेन लास्टला आणि थर्ड चेनमध्ये याला जॉईन करून घ्यायचं स्लिप स्टिचने आणि हा जो धागा आहे उरलेला तो असा ओढून घ्यायचा, म्हणजे हा पूर्ण बंद होईल। इथे एक चेन घेऊन हा धागा कापून घ्यायचा आहे। आता हा गुलाबी रंगाचा धागा घ्यायचा, एक गाठ मारून घ्यायची आणि कोणत्याही एका 1 चेनच्या गॅपमध्ये याला जोडून घ्यायचं सिंगल क्रोशियाने। एक चेन करायची आणि याच ठिकाणी पफ स्टिच करायचं आहे। त्यासाठी 5 वेळा विडी घ्यायची, 1 2 3 4 आणि 5। या 5ही वेड्यातून एक वेळा हुक काढून घ्यायची, म्हणजे बांधून घ्यायचं। आता हे 2 डबल क्रोशिया स्किप करायचे आणि पुढे जी 1 चेनची गॅप आहे तिथे पण असाच एक पफ स्टिच बनवायचा आणि त्यासाठी 5 वेढे घ्यायचे हुकवर, 1 2 3 4 5 आणि हे सगळे वेड्यातून एकदा हुक काढून बांधून घ्यायचं। असंच पुढच्या पण गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया सोडून जी 1 चेनची गॅप आहे तिथे असे सगळ्या याच्यात पफ स्टिच करून घ्यायचे आहे। असे टोटल 6 पफ स्टिच बनतील। हे बघा, असे टोटल इथे 6 पफ स्टिच करून झाले आहे। आता जोडायचं कसं ते बघूया। ही हुक काढून घ्यायची आणि हा लूप असाच ठेवायचा। त्यानंतर फर्स्ट जी पफ स्टिच आहे त्याच्या मागे जो हा गॅप आहे तिथून हुक टाकायची आणि हा धागा ओढून घ्यायचा। हे बघा, असं मागून हुक टाकायची आणि हा धागा ओढून इथे एक चेन करायची। अशा प्रकारे हा लूप हा राउंड पूर्ण होतो। आता इथे 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि ह्या नेक्स्ट गॅपमध्ये डबल क्रोशिया करायचा। इथे परत 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि आता इथे पायकॉट करायचा आहे आपल्याला। तो कसं करायचा बघूया। हुक या डबल क्रोशियाच्या खालून घ्यायची आणि इथे एक सिंगल क्रोशिया करायचा। अशा प्रकारे हा एक पायकॉट तयार होतो। आता परत 1 डबल क्रोशिया करायचा याच गॅपमध्ये आणि पायकॉट करायचं त्याला। 1 2 3 चेन, परत 1 डबल क्रोशियामधून काढायचं, सिंगल क्रोशिया करायचं, परत याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा, 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि यातून एक सिंगल क्रोशिया करून पायकॉट करायचा। अशा या गॅपमध्ये 3 पेटल्स करून घेतल्या। आता पुढच्या गॅपमध्ये पण अशाच करायच्या आहे। त्यासाठी एक डबल क्रोशिया, 3 चेन, 1 2 3 आणि यातून हुक टाकून एक सिंगल क्रोशिया
अशा प्रकारे इथे सुद्धा 3 पेटल्स करून घ्यायचे. एक डबल क्रोशिया, 3 चेन, हुक टाकून सिंगल क्रोशिया करून पायकॉट, परत एक डबल क्रोशिया, 3 चेन, 1 2 3 आणि मागून सिंगल क्रोशिया, म्हणजे हा पायकॉट तयार झाला. असे आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 3-3 पेटल्स करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आणि इथेच हे फूल पूर्ण होणार. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण गॅपमध्ये पेटल्स करून झाले आहे. आता शेवटी कसे जॉईन करायचे, तर इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करायचं. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आणि आपलं हे फूल पूर्णपणे तयार झालं आहे. फिनिशिंगसाठी हे सगळे बाहेरचे धागे आतल्या दिशेने हुकच्या मदतीने खेचून घ्यायचे आणि हे असं छान बेलच्या आकाराचं फूल तयार झालं. याला आपण तोरणाला लावू शकतो किंवा वॉल हँगिंग पण बनवू शकतो किंवा किचन बनवू शकतो. आपापल्या कलात्मकतेने याचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो आणि हे खूप कमी वेळात बनतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, म्हणजे मी असे सुंदर सुंदर व्हिडिओ टाकणार आहे तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे आपल्याला वेगवेगळ्या रंगात किंवा 2 शेडमध्ये, पाकळी वेगळ्या रंगात आणि कळी वेगळ्या रंगाने, अशा 2 शेडमध्ये पण बनवता येईल. अशाच पद्धतीने मी हे वेगळ्या प्रकारचे सुद्धा फुले बनवली आहे. हे सुद्धा तोरण बनवायला उपयोगी पडतात आणि ही पाने बनवली आहे. तर या सगळ्यांचे मिळून मी तोरण बनवणार आहे आणि त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघाल. हे पान फूल कसं बनवायचं याच्या लिंक, ट्युटोरियल व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवल्या आहे. तिथे जाऊन तुम्ही हे सुद्धा बनवू शकता आणि छान याचे कॉम्बिनेशन करून वॉल हँगिंग किंवा तोरण बनवू शकता. डिटेल तोरणचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे.